कशी? अहो, ही माया कशी काय सुटली हो बेलवर? मला कसं माहिती असेल? पण मला काय वाटतं ना, तिने वकिलाबरोबर काहीतरी गेम केला असेल आणि त्या जजवरती काळी जादू केली असेल. तसंही काय, मायाचं अख्खं आयुष्य कारस्थाना करण्यातच गेलेलं आहे. आता बघा ना, सुरुवातीला त्या अंबिकाला जाळून मारलं तिने. बिचारी ते जाऊ देत, आपल्या दोघांना हाताशी घेऊन वेदाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. हा, अथर्वला मारण्यासाठी तर गुंड पाठवले होते, सुपारी दिली होती तिने. मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. हो ना. नालायक मिली. बघूया ना आता, जेलमधनं सुटल्यानंतर कुठे जाणार आहे ते? कुठे काय जाईना, इथे येणार नाही हे मात्र नक्की. कशावरून? अगं आत्ता वाचता असेल तिच्या पापाचा पाढा. कुठल्या तोंडाने येईल इथे? आणि इथे समजा आली तरी अथर्व येऊन देईल का तिला इथे? अगं इथे सोड, गेटच्या जवळपास पण फिरकू देणार नाही. पाय तोडून ठेवेल तिचे. इथे नक्कीच येणार नाही ती, पण ती गप्प बसणाऱ्यातली नाहीये. बरोबर आहे. चौताळलेली वाघीण पिंजऱ्याच्या बाहेर आली आहे. नुसती चौताळलेली नाही, चौताळलेली जखमी वाघीण. हा, आणि अशी वाघीण जास्त धोकादायक असते. वेदाचे बाबा. बोल मीरा. हे बघा, तुम्ही फार विचार करू नका मायाचा. असं कसं मीरा? मायाला बेल मिळाली आहे. हो, तिला बेल मिळाली आहे याचा अर्थ असा नाही होत की ती या घरात येईल. आता तिचं या घरात कोणीच नाहीये. आय नो, तू जे बोलतीयस ते बरोबर आहे, पण मीरा आपल्या फॅमिलीला ना सावध राहायला हवं आहे. स्पेशली तुला आणि वेदाला. ती घरात नसली तरी बाहेरून ती काही करू शकते. माझ्यासाठी तुझी आणि वेदाची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे, स्पेशली जेव्हा तुम्ही बाहेर पडता ना तेव्हा. एक मिनिट. हॅलो. हा, मायाच्या बेलबद्दल कळलं मला. काहीतरी टर्म्स अँड कंडिशन्स असतील ना पण. आणि फक्त बेल मिळाली आहे, केस अजून पेंडिंग आहे. घरातलीच बाई वेदाच्या जीवावर टपली. आता आणखीन एक ही माया. माया जेलमधून सुटली. संकटांची कमी होती का? तर त्यात अजून एक. मी वेदाच्या बाबांना समजवत होते खरं, पण मला पण खूप टेन्शन आलंय. मी वेदाची काळजी घ्यायला हवी. वेदाला सांभाळणं ही माझी पहिली जबाबदारी आहे. पण माया इतक्या सहजासहजी सुटली कशी? या सगळ्या मागे आईसाहेब असतील का? या सगळ्याचा मला नीट विचार करायला हवा. यापुढे मी कोणावरच विश्वास ठेवणार नाहीये. बाबा,
बाबा कुठे गेले? मला वास आला का? नाही नाही, बाबा इथेच होते. बाबा! या मीराच्या डोक्यात तिच्या बापाचं पिल्लू सोडल्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. हरकत नाही, त्यानिमित्ताने हिचा आगाऊपणा थोडा तरी कमी होईल आणि मला मायाबद्दल विचार करायला थोडा वेळ मिळेल. कारण मायाला आता बेल मिळाली म्हटल्यावर ती माझ्यावर वार करायला मागे पुढे बघणार नाही. असा भास, एवढा खरा भास कसा असू शकतो? नाही, मला असा भास का होईल? बाबा खरंच होते तिथे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्यांना. बाबा गुहेत दिसले होते. त्यानंतर आज घरासमोर. हा योगायोग नसू शकतो. बाबा मला काय सांगायचा प्रयत्न करतायत का? नक्की काय झालं असेल? आई साहेब पण बाबांबद्दलच बोलत होत्या. काय करू? नाही मीरा, तुला काहीतरी करावंच लागेल.